नमस्कार, आप देख रहे हैं भारत न्यूज टीवी और मैं हूं आपके साथ मानवी ठाकुर। शुरुआत करते हैं आज की खास खबरों के साथ। भंडारा में आज हुई बैठक के दौरान दूध संघ की आगामी चुनावी रणनीति को लेकर हलचल तेज हो गई है। शिवसेना शिंदे गुट के विधायक नरेंद्र भोंडेकर और कांग्रेस की पूर्व प्रदेशाध्यक्ष विधायक नाना पटोले ने हाथ मिलाते हुए एकजुटता का संदेश दिया। इस राजनीतिक समन्वय से आगामी चुनाव में नए समीकरण बनते नजर आ रहे हैं। भारत टीवी न्यूज भंडारा से हंसराज की रिपोर्ट। आणि सहकारमध्ये आघाडी ही फक्त विकासासाठी असतात. काही लोक प्रस्थापित लोक आहेत, त्यांना वाटते की बा त्यांनी जे केलेल्या चुका आहेत. ह्या दूध संघाची पार्श्वभूमी आपण समजून घेतलं तर जुनं जे कोणी अध्यक्ष होते त्यांनी ही दूध संघ डबघाईस आणला. त्यांना डबघाईस आणल्यामुळे काही लोकांनी त्यांच्याच काही पक्षाच्या लोकांनी त्यांना अविश्वास आणून त्यांना बाहेर काढण्यात आलेला आणि आता तेच लोक त्यांच्यासोबत बसून त्याच दूध संघाची निवडणूक लढवतात. तर याच्या विरोधात म्हणून आम्ही ह्या सामील झालेलो आहोत आणि याचा पक्षपात आपण त्या पक्षाचा विचार न करता ही एक आघाडी आहे आणि आघाडीमधून आम्हाला खात्री आहे की आम्ही चांगलं सक्षम अनुभवी पॅनल आम्ही देऊ आणि या माध्यमाला जिल्ह्याच्या सगळ्या शेतकऱ्यांचा भलं होईल. त्यांना त्यांच्या दुधाला भाव देता येईल, त्यांच्या दुधाच्या माध्यमानं अनेक काही प्रोडक्ट सुरू करता येईल आणि याच्यामधून एक मोठा उद्योग निर्माण करता येईल याच्यासाठी आमची पॅनल आहे. आमचा ह्या दूध संघामधून घेणं आम्हाला काहीच नाही, आम्हाला इकडे यांना देणं आहे. आज आम्ही तीन ह्या जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी इकडे आम्ही एकत्र आलो आहोत आणि आमचा विषय फक्त हा विषय ह्या दूध संघाला वाचवायचा आहे. आमचा कुठेच इथं राजकीय विषय नाही आहे. जेव्हा सिम्बॉलिक विषय येईल तर आम्ही एकामेकांच्या विरोधात लढू, परंतु आज हे सहकार क्षेत्रामध्ये आम्ही एकत्र येऊन आम्हाला हा सहकार विभाग वाचवायचा आहे, दूध संघ वाचवायचा आहे म्हणून आमचं प्रयत्न आहे. सरकारामध्ये राजकीय सिंबॉल वापरला जात नाही, पक्षाचा सिंबॉल वापरला जात नाही. आम्ही तिघही जण खासदार असतील, आमचे भंडाऱ्याचे आमदार भोंडेकर असतील, मी असेल, आम्ही तिघही या जिल्ह्याच्या दूध संघाला वाचवण्यासाठी आम्ही एकत्रित आलेलो आहोत. कारण की विदर्भामध्ये एकमेव दूध संघ आहे की त्या दूध संघ त्याला दूध आहे, दूध उत्पादक मोठ्या प्रमाणात आहे. या जिल्ह्याचे सरकार महर्षी स्वर्गीय यादवराव पडोळे यांनी महंत प्रयत्नांनी कष्टांनी हा दूध संघ उभा केला. पण हा दूध संघ जिवंत राहायला नाही पाहिजे, हा दूध संघ संपला पाहिजे अशा प्रयत्न करणाऱ्या काही दुष्ट मानसिकतेचे लोक या दूध संघामध्ये वारंवार येण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामधून हा दूध संघ संपवायचा आणि सगळ्या प्रायव्हेटला हे दूध शेतकऱ्यांनी विकावं आणि तो कमी दरात विकावा आणि मोनोपली चालावी असा प्रयत्न ते करतात आहे. आणि म्हणून त्यांचा हा जो प्रयत्न जो आहे तो हाणून पाडण्यासाठी आम्ही तिघही एकत्रित आलेला. याला राजकीय कुठलाही आपण कालबोट लावू नये अशी आमची विनंती.